नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, ND पाटील कॉलेज मलकापूर आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. महात्मा गांधींनी विविध पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्या पुस्तकात विविध आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक विचार मांडलेले आहेत. त्या प्रत्येक विचारावरती यूट्यूबवरती मी व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. आजचं हे 77वं व्याख्यान आहे. गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या शीर्षकाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकात सर्व कल्याणकारी जीवनक्रम या नावाचा एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये गांधींनी अर्थशास्त्रासंदर्भात, अहिंसेच्या संदर्भात, विश्वस्त संकल्पनेच्या संदर्भात, अहिंसा प्रधान समाजाच्या संदर्भात जे विविध विचार मांडलेले आहेत त्या विचारांची माहिती आज आपण घेतो आहोत. गांधींनी जे विविध विचार मांडलेले आहेत त्या प्रत्येक विचारावरती यूट्यूबवरती मी व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. आजचं हे 77वं व्याख्यान आहे. गांधी माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात सर्व कल्याणकारी जीवनक्रम शीर्षकाच्या लेखात असं म्हणतात की देशाची अर्थव्यवस्था ही कोणत्याही व्यक्तीला अन्न वस्त्राची विवंचना पडणार नाही अशी असावी. गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात भारताची अर्थव्यवस्था कशी असावी हे स्पष्ट केलेलं आहे. गांधी असं म्हणतात की भारताचीच नाही तर संपूर्ण जगाची, सर्व देशांची अर्थव्यवस्था ही अशी असली पाहिजे की त्या अर्थव्यवस्थेत त्या देशातील प्रत्येक व्यक्तीला अन्न वस्त्राची विवंचना पडणार नाही. देशातील प्रत्येकाला पुरेसं अन्न आणि वस्त्र मिळालं पाहिजे आणि प्रत्येकाला पुरेसं अन्न मिळेल, पुरेसं वस्त्र मिळेल एवढं काम मिळालं पाहिजे असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात, प्राथमिक जीवनावश्यक वस्तू निर्माण करण्याची साधनं जनतेच्या नियंत्रणात असली पाहिजे. म्हणजे सामान्य जनतेला प्राथमिक जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असते आणि या जीवनावश्यक वस्तू निर्माण करणारी जी साधनं आहेत, उत्पादनाची जी साधनं आहेत, त्या साधनावरती जनतेची मालकी असली पाहिजे असं गांधी म्हणतात. जर उत्पादनाच्या साधनावर जनतेची मालकी असेल तरच प्रत्येकाला पुरेसं अन्न मिळेल, प्रत्येकाला पुरेसं वस्त्र मिळेल आणि पुरेसं काम मिळू शकेल असं गांधी म्हणतात. म्हणजे गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात असं म्हटलेलं आहे की भारताचीच नव्हे तर देशाची अर्थव्यवस्था ही अशी असली पाहिजे की त्या अर्थव्यवस्थेत त्या देशातील प्रत्येकाला अन्न, वस्त्र आणि पुरेसं काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून जीवनावश्यक वस्तू निर्माण करणारी उत्पादनाची जी साधनं आहेत ती साधनं त्या देशातील जनतेच्या नियंत्रणात असली पाहिजे. तरच जनतेला पुरेसं काम मिळेल, तरच जनतेला पुरेसं अन्न मिळेल, पुरेसं वस्त्र मिळेल असं गांधी म्हणतात. गांधी पुढं असं म्हणतात की
हवा पाणी ही ईश्वर दत्त आहे, ईश्वर दत्त देणगी आहे. आणि हवा पाणी ज्याप्रमाणे लोकांना सहजपणे उपलब्ध असतात, तेवढ्या सहजपणे जीवनावश्यक वस्तू तयार करणारी साधनं जनतेला उपलब्ध असली पाहिजे. म्हणजे जर जनतेला जीवनावश्यक वस्तू तयार करणारी साधनं उपलब्ध असतील तरच जनतेला पुरेसं अन्न मिळेल, पुरेसं वस्त्र मिळेल, पुरेसं काम मिळेल, असं गांधी म्हणतात. म्हणजे अन्न वस्त्राची विवंचना जी सामान्य जनतेला पडते ती पडू नये यासाठी उत्पादनाची साधनं ही जनतेच्या नियंत्रणात असली पाहिजेत. ती त्यांना एवढ्या सहजपणे मिळाली पाहिजेत की ज्याप्रमाणे हवा पाणी मनुष्याला सहजपणे उपलब्ध असतात, तेवढ्या सहजपणे सामान्य जनतेला उत्पादनाची साधनं उपलब्ध असली पाहिजेत. तरच लोक काम करू शकतील आणि पुरेसं अन्न पुरेसं वस्त्र मिळवू शकतील, असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की सामान्य जनतेला ज्या प्राथमिक जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असते, या प्राथमिक जीवनावश्यक वस्तू तयार करणारी जी साधनं आहेत, त्या साधनावरती कोणत्याही उपऱ्या राष्ट्राचा म्हणजे दुसऱ्या राष्ट्राचा ताबा असता कामा नये. त्याचबरोबर त्याच देशातील इतर कुठल्याही समुदायाचा ताबा असता कामा नये. ती जनतेच्या नियंत्रणातच असली पाहिजे. जर उत्पादनाच्या साधनावरती म्हणजे सामान्य लोकांना आवश्यक असणाऱ्या वस्तू तयार करणारी जी उत्पादनाची साधनं आहेत, त्या साधनावरती दुसऱ्या राष्ट्राचा किंवा त्याच देशातील दुसऱ्या समुदायाचा ताबा असेल तर ते अन्यायाचं होईल, असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की प्रत्येकाला पुरेसं अन्न वस्त्र आणि काम मिळालं पाहिजे आणि उत्पादनाची साधनं त्यांच्या नियंत्रणात असली पाहिजे. याला गांधींनी अमर सिद्धांत असं म्हटलेलं आहे. म्हणजे महात्मा गांधींनी एक अमर सिद्धांत माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात सांगितलेला आहे. तो अमर सिद्धांत असा आहे की प्रत्येकाला, देशातील प्रत्येकाला अन्न वस्त्र आणि काम मिळालं पाहिजे आणि उत्पादनाची साधनं जनतेच्या नियंत्रणात असली पाहिजेत. याला गांधींनी अमर सिद्धांत असं म्हटलेलं आहे. आणि गांधींनी पुढं असं म्हटलेलं आहे की या अमर सिद्धांताची उपेक्षा झाल्यानंच भारतात आणि जगात गरिबी दिसते. गांधींच्या काळात भारतामध्ये प्रचंड गरिबी होती आणि जगातील अनेक राष्ट्रात प्रचंड गरिबी होती. गांधींनी याचा अभ्यास केलेला होता. संपूर्ण देश गांधींनी फिरून पाहिलेला होता. दक्षिण आफ्रिका फिरून पाहिलेला होता. इंग्लंडसारख्या देशात गांधी काही वर्ष राहिलेले होते. आणि अशा प्रकारे संपूर्ण भारत फिरून आणि जगातील काही देशांचा अभ्यास करून गांधींच्या असं लक्षात आलेलं होतं की या देशामध्ये, भारतामध्ये किंवा संपूर्ण जगभर जी गरिबी दिसते, त्या गरिबीचं एकमेव कारण म्हणजे हा जो अमर सिद्धांत आहे, या अमर सिद्धांताचं पालन होत नाही. तो अमर सिद्धांत कोणता? तो अमर सिद्धांत म्हणजे उत्पादनाची साधनं जनतेच्या मालकीची असली पाहिजे. विशेषतः सामान्य लोकांना ज्या प्राथमिक जीवनावश्यक वस्तू आवश्यक असतात, त्या उत्पादनाच्या साधनावरती, त्या वस्तू तयार करण्याची जी साधनं आहेत, त्या साधनावरती जनतेची मालकी नसणं हे गरिबीचं कारण आहे, असं गांधी म्हणतात. आणि म्हणून गरिबी नष्ट करायची असेल भारतातील, जगभरातील, तर गांधींनी एक अतिशय चांगला उपाय सांगितलेला आहे. तो उपाय म्हणजे उत्पादनाची साधनं, जीवनावश्यक वस्तू निर्माण करणारी उत्पादनाची साधनं ही जनतेच्या नियंत्रणात असली पाहिजेत.
आणि ही उत्पादनाची साधनं जर जनतेच्या नियंत्रणात असतील तरच देशातील गरिबी नष्ट होईल असं गांधी म्हणतात. गांधींनी अर्थशास्त्राबद्दल असं म्हटलेलं आहे की अर्थशास्त्र हे नीतिशास्त्र आहे. गांधी म्हणतात, मी अर्थशास्त्राला नीतिशास्त्राहून वेगळं मानत नाही. वैयक्तिक किंवा राष्ट्रीय नीतिमत्तेच्या चिंधड्या उडवणारं अर्थशास्त्र पापी आहे असं गांधी म्हणतात. जे अर्थशास्त्र वैयक्तिक आणि राष्ट्रीय नीतिमत्तेच्या चिंधड्या उडवतं ते अर्थशास्त्र पापी आहे असं गांधी म्हणतात. एखाद्या राष्ट्रात दुसऱ्या राष्ट्रात शोषण होत असेल तर त्यालाही गांधींनी विरोध केलेला. गांधी असं म्हणतात, एखाद्या राष्ट्रानं दुसऱ्या राष्ट्राचं केलेलं शोषण जे अर्थशास्त्र मान्य करतं ते अर्थशास्त्र हे अनैतिक अर्थशास्त्र आहे. गांधी असं म्हणतात, मजुरांना न्याय्य किंवा योग्य मजुरी दिली पाहिजे. जे लोक आपल्या मजुरांना न्याय्य मजुरी देत नाहीत, त्यांचं शोषण करतात, अशा शोषण करणाऱ्या लोकांनी बनवलेल्या वस्तूंचा वापर करणं पाप ठरेल आणि असं अर्थशास्त्र हे खोटं अर्थशास्त्र आहे असं गांधी म्हणतात. गांधींनी खोट्या अर्थशास्त्राची व्याख्या आणि खोट्या अर्थशास्त्राचा अर्थ सांगितलेला आहे. गांधी असं म्हणतात की जे लोक मजुरांना योग्य मजुरी देत नाहीत, न्याय्य मजुरी देत नाहीत आणि त्यांना न्याय्य मजुरी न देता त्यांच्याकडून वस्तू तयार करून घेतात, अशा अन्यायी लोकांकडून ज्या वस्तू विक्रीसाठी येतात अशा वस्तूंचा वापर करू नये असं गांधी म्हणतात. आणि अशा वस्तूंचा वापर केला तर ते पाप होईल असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की अशा प्रकारचं जे अर्थशास्त्र आहे की जे लोक मजुरांना योग्य मजुरी देत नाहीत, त्यांचं शोषण करतात आणि त्यांच्याकडून वस्तू विकत घेतात, वस्तू विकतात, अशा प्रकारचं अर्थशास्त्र हे खोटं अर्थशास्त्र आहे. आणि अशा खोट्या अर्थशास्त्राला आपण कवटाळून बसलो तर आपला मृत्यू होईल असं गांधी म्हणतात. गांधींनी खऱ्या अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात की खरं अर्थशास्त्र हे पूर्णतः न्यायपूर्ण राहील. त्यात सबळ दुर्बळ या सर्वांचं समसमान कल्याण अभिप्रेत असेल. गांधी असं म्हणतात की सर्वांचा सामाजिक दर्जा हा सारखाच असला पाहिजे आणि अशा प्रकारची स्थिती देशात निर्माण करण्याची माझी इच्छा आहे. गांधी असं म्हणतात की उच्चभ्रू लोकांनी अनेक वर्ष मजुरांना कनिष्ठ मानलं, शूद्र मानलं. शेतकरी, विणकर, शिक्षक यांच्या मुलात मी भेदभाव होऊ देणार नाही असं गांधी म्हणतात. भांडवलदार आणि मजूर यांच्यातील संघर्ष मिटला पाहिजे असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की जर देशात समता निर्माण करायची असेल तर त्यांच्यातील संघर्ष मिटला पाहिजे आणि भांडवलदार आणि मजूर यांच्यातील संघर्ष जर मिटला तर समाजात, देशात आपोआप समता निर्माण होईल असा विश्वास गांधींनी व्यक्त केलेला आहे. गांधींनी समाजात समता निर्माण करण्याचा एक उपाय सांगितलेला आहे की जो उपाय आजही उपयुक्त आहे. गांधी असं म्हणतात की समता निर्माण करण्यासाठी धनिकांकडं म्हणजे श्रीमंतांकडं जाणारा संपत्तीचा ओघ मजूर, अर्धपोटी, अर्धनग्न लोकांकडे वळवावा लागेल. म्हणजे गांधींच्या काळात सुद्धा विषमता प्रचंड होती. श्रीमंतच श्रीमंत होत होते आणि गरीब गरीबच राहत होते आणि त्यामुळं समता निर्माण झालेली नव्हती.
आणि देशात समता निर्माण करायची असेल तर उत्पादनाची साधनं ही गरिबांच्या नियंत्रणात असली पाहिजे. म्हणजे श्रीमंतांकडं, धनिकांकडं जो संपत्तीचा ओघ जातो आहे तो ओघ गरिबांकडं, मजुरांच्याकडं आणि जे अर्धपोटी आहेत, उपाशी आहेत, अर्धनग्न आहेत त्यांच्याकडं वळवावा लागेल असं गांधी म्हणतात. गांधींना असं जाणवलेलं होतं की भांडवलदार आणि मजूर यांच्यात भयावह अंतर आहे आणि हे अंतर जोपर्यंत आहे तोपर्यंत देशात अहिंसापूर्ण राज्यव्यवस्था निर्माण होणार नाही असं गांधी म्हणतात. आपणाला माहीतच आहे की गांधींनी अहिंसापूर्ण राज्यव्यवस्थेचं समर्थन केलेलं होतं. त्यांना देशात अहिंसापूर्ण समाज, अहिंसापूर्ण राज्यव्यवस्था निर्माण करायची होती आणि ते असं म्हणतात की जोपर्यंत भांडवलदार आणि मजूर यांच्यातील भयावह अंतर कमी होत नाही तोपर्यंत देशात अहिंसापूर्ण समाज, अहिंसापूर्ण राज्यव्यवस्था निर्माण होणार नाही. आणि जर भांडवलदार आणि मजूर यांच्यातील जे प्रचंड अंतर आहे, भयावह अंतर आहे, ते अंतर जर कमी झालं नाही तर देशात रक्तरंजित क्रांती होईल असा इशारासुद्धा गांधींनी या पुस्तकात देऊन ठेवलेला आहे. गांधी असं म्हणतात की प्रत्येकानं आपल्या निसर्गदत्त स्वाभाविक गरजा भागवण्यापुरतीच संपत्ती जवळ बाळगावी. लोकांनी किती संपत्ती जवळ बाळगावी हे गांधींनी या पुस्तकात सांगितलेलं आहे. आपल्या गरजा भागतील एवढीच संपत्ती जवळ बाळगावी. आणि गांधी असं म्हणतात की प्रत्येकाची पचनशक्ती वेगवेगळी असते. त्याची पचनशक्ती कमी आहे त्याला कमी, आणि प्रत्येकानं पचनशक्तीनुसार संपत्ती जवळ बाळगावी. त्याची भूक, त्याची गरज जास्त असेल त्यानं जास्त, अशा प्रकारचा अर्थ गांधींनी सांगितलेला आहे. आणि हा आदर्श संपूर्ण समाजात असावा. म्हणजे समाजातल्या एकट्या दुकट्या व्यक्तीनं हा आदर्श बाळगू नये, तर समाजातल्या सर्वच व्यक्तींनी आपल्याला आपल्या गरजा भागतील एवढी संपत्ती जवळ बाळगावी. प्रत्येकानं आपल्या गरजा भागतील एवढीच संपत्ती मिळवावी आणि अहिंसात्मक समाजापुढं हा आदर्श असला पाहिजे. जे अहिंसात्मक किंवा अहिंसक समाज निर्माण करायचा असेल तर प्रत्येकानं गरजे एवढीच संपत्ती मिळवावी. आपल्या गरजा पूर्ण होतील एवढीच संपत्ती मिळवावी. अधिक संपत्ती मिळवू नये तरच अहिंसक समाज निर्माण होईल असं गांधी म्हणतात. समाजात अहिंसा प्रस्थापित होण्यासाठी आपणास या आदर्शाच्या मुक्कामावर पोहोचलं पाहिजे असं गांधी म्हणतात. यालाच गांधी समता धर्म असंही म्हणतात. या समता धर्माचं पालन एकट्याला सुद्धा करता येईल, इतरांची वाट त्यांनी पाहू नये असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की काही लोक सबबी सांगतात की सगळ्यांनीच अहिंसा धर्माचं पालन केलं पाहिजे, मी एकट्यानं करून काय उपयोग. पण गांधी असं म्हणतात की हा जो समता धर्म आहे की गरजेपुरती संपत्ती जवळ बाळगणं, हा जो समता धर्म आहे त्या धर्माचं पालन एकट्याला सुद्धा करता येईल, इतरांची वाट पाहत त्यानं बसू नये असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की गरीब लोकांच्याकडं पाहून आम्ही स्वतःच्या गरजा कमी केल्या पाहिजेत. म्हणजे देशामध्ये जर गरीब असतील, त्या गरिबांची गरिबी कमी होण्यासाठी आम्ही म्हणजे धनिकांनी, श्रीमंतांनी स्वतःच्या गरजा कमी केल्या पाहिजेत. गांधी असं म्हणतात की लोकांनी प्रामाणिकपणानंच कमावलं पाहिजे, सट्टेबाजीला तिलांजली दिली पाहिजे. लोकांचं घर साधं असावं. आणि हा जो सिद्धांत आहे म्हणजे प्रामाणिकपणे कमावणं,
सट्टेबाजी करू नये, घर साधं असणं याचा प्रचार, या सिद्धांताचा प्रचार शेजाऱ्या पाजाऱ्यातही केला पाहिजे. आणि गांधींनी धनिकांना एक सल्ला दिलेला आहे की त्यांनी विश्वस्ताप्रमाणे वागा, तर समाजातील गरीब श्रीमंत यांच्यातील अंतर कमी होईल. कोणाही श्रीमंताला शेजाऱ्याहून अधिक बाळगण्याचा अधिकार नाही. श्रीमंतांनी स्वतःच्या गरजा भागून जे उरेल ते गरिबांचा विश्वस्त म्हणून स्वतःजवळ बाळगा आणि त्या दृष्टीनं त्याचा वापर करा. म्हणजे श्रीमंतांच्याकडं जरी भरपूर संपत्ती असली तरी त्यांनी स्वतःच्या गरजा पूर्ण केल्यानंतर उरलेला जो पैसा आहे, उरलेली जी संपत्ती आहे, त्या संपत्तीचा विश्वस्ताप्रमाणे वापर करावा आणि त्या दृष्टीनं वागावं असं गांधी म्हणतात. यामुळं काय होईल तर एक अत्यंत उपकारक समाज क्रांती घडून येईल असं गांधी म्हणतात. गांधी म्हणतात अहिंसा हा सामाजिक धर्म आहे. अहिंसा ही फक्त व्यक्तिपुरती मर्यादित नाही. ते असं म्हणतात की अहिंसेचं पालन कठीण आहे पण अशक्य नाही. गांधी असं म्हणतात की कोणीही धनिक श्रीमंत मनुष्य गरिबांच्या सहकार्याशिवाय पैसा मिळवूच शकत नाही. म्हणून त्यांनी विश्वस्ताची संकल्पना सांगितलेली. जे धनिकांकडे, श्रीमंतांकडे जो पैसा आहे तो पैसा गरिबांच्या सहकार्यामुळेच मिळालेला आहे आणि म्हणून तो पैसा गरिबांच्या हितासाठी खर्च करावा असं गांधी म्हणतात. राज्य सरकारांनी हिंसेच्या साह्यानं भांडवलदारांना नष्ट केलं तर राज्य सरकारे स्वतःच हिंसेच्या भक्षस्थानी पडतील आणि अहिंसेची स्थापना करणं अशक्य होईल असं गांधी म्हणतात. म्हणजे कोणत्याही देशांच्या सरकारांनी हिंसेच्या मार्गानं हिंसा करून, भांडवलदारांना नष्ट करून अहिंसेची स्थापना करू नये असं गांधी म्हणतात. गांधी म्हणतात की आजचं राज्य सरकार हे हिंसेचं संघटित राज्य सरकार आहे. आजची राज्य ही हिंसेची संघटित राज्य आहेत असं गांधी म्हणतात. आणि राज्यांच्या हाती फाजील शक्ती केंद्रित होऊ नये, त्याऐवजी विश्वस्ताची कल्पना चांगली, ही कल्पना फोफावलेली बरी असं गांधी म्हणतात. गांधींनी विश्वस्त संकल्पनेवरती मोठा भर दिलेला. म्हणजे राज्य सरकारांनी हिंसा करून अहिंसात्मक समाज निर्माण करण्यापेक्षा विश्वस्ताची संकल्पना फोफावून विश्वस्त संकल्पनेचा प्रचार करून त्या माध्यमातून असा चांगला आदर्श समाज निर्माण करावा असं गांधी म्हणतात. अहिंसात्मक समाजाची स्थापना करणं, तिचं संचलन करणं अशक्य नाही असं गांधी म्हणतात. काही जण गांधींना सांगतात की हे अशक्य आहे, पण गांधी म्हणतात हे अशक्य नाही. अहिंसा हा व्यक्तिगत गुण आहे, तसाच तो सामाजिक गुण सुद्धा आहे. गांधी असं म्हणतात की माझी विश्वस्ताची जी कल्पना आहे ती जुजबी स्वरूपाची नाही. इतर सिद्धांत विरून गेले तरी हा सिद्धांत कायम राहील, कारण विश्वस्त सिद्धांताच्या बुडाशी धर्म आणि तत्वज्ञान आहे. श्रीमंतांनी त्याचं पालन करावं. प्रत्येकानं आपलं शक्ती सर्वस्व म्हणजे आपली शक्ती स्वार्थाऐवजी सर्वांच्या कल्याणासाठी वापरावी, तरच सर्वत्र सुखसमृद्धी निर्माण होईल असं गांधी म्हणतात. म्हणजे सर्वत्र समाजात, देशामध्ये सुख, समाधान, समृद्धी निर्माण करायची असेल तर प्रत्येकानं आपली जी शक्ती आहे ती शक्ती स्वार्थाऐवजी सर्वांच्या कल्याणाकरता राबवावी, असा अतिशय चांगला आणि बहुमोल संदेश
गांधींनी दिला आहे की जो आजही अत्यंत उपयुक्त आहे. गांधी असं म्हणतात की शेजाऱ्यांकडं दुर्लक्ष करून स्वतःपुरतं जगू नये. तर अशा प्रकारे महात्मा गांधी यांनी माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकामध्ये सर्व कल्याणकारी जीवनक्रम या शीर्षकाचा जो लेख लिहिलेला आहे त्या लेखामध्ये अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, अहिंसात्मक समाज, विश्वस्त संकल्पना या संदर्भात गांधींनी जे काही विचार मांडलेले आहेत त्या विचारांची माहिती आपण थोडक्यात घेतली. भारताचीच नव्हे तर जगाची अर्थव्यवस्थासुद्धा ही कशी असावी हे गांधींनी या लेखामध्ये अतिशय प्रभावीपणे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर समताधिष्ठित समाज कसा निर्माण होईल, अहिंसात्मक समाज कसा निर्माण होईल आणि गरिबांची गरिबी कशी निर्माण होईल हे सुद्धा गांधींनी अतिशय प्रभावीपणे या लेखामध्ये सांगितलेलं आहे. पुढच्या भागात आपण गांधींच्या आणखी एका विचारावरती चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.